आज हरसूल परिसर में अंदाजे 3 से 4 बजे महानगर पालिका की ओर से एक ऐलान किया गया कि हरसूल वासियों को मकान खाली करना है और सोमवार को हम तोड़ने की कार्रवाई करने वाले हैं। अब मकान किसका खाली करना है, कितना खाली करना है, ऐसा कोई यहाँ पे ऐलान में नहीं बोला गया। तो इसका ऐलान करने से पूरे गांव में, हरसूल परिसर में ये तेजी से हवा फैली और लोग बिल्कुल डर गए और डरने के बाद लोग यहाँ पे जमा हो गए। अब इस करना क्या है, तो हमारी जो अभी जो नवीन आयुक्त साहब है महापालिका के और अतिक्रमण के जो वाउड साहब है, इनसे हमारी रिक्वेस्ट है कि सर अभी 1 साल पहले बैंडसी के ओर से हरसूल का जो रोड चौड़ीकरण किया गया 50 फीट, लोगों का बहुत आर्थिक नुकसान हुआ। इसमें 25% भी भर्ती नहीं, आज तक इसकी भरपाई नहीं दी गई। जो पैसा मिलता है नहीं दिया गया। 75% लोगों का नुकसान हुआ, फिर भी लोगों ने इस नुकसान को सहन किया और जो घर टूटे हुए थे इसको इन्होंने रिपेयर करके फिर से मकानों को खड़ा किया। यहाँ पे मकान का पुराना पंचायत का परमिशन है, हमारा पीआर कार्ड है और सब डॉक्यूमेंट पूरे क्लियर है। इसके वजह से कमिश्नर साहब से हमारी रिक्वेस्ट है कि जो आज संभाजीनगर शहर और औरंगाबाद शहर में जो तोड़ने की कार्रवाई चालू है, इसको हमारा विरोध नहीं है। हरसूल वासी भी पूरे तैयार है इसके लिए, लेकिन हमारे घर का जो हमारे घर बने हुए हैं इसके डॉक्यूमेंट चेक करना चाहिए और इसका पैसा इनको मिलना चाहिए। कमिश्नर साहब ने हरसूल से शिष्टमंडल बुलाना चाहिए और लोगों से बात करना चाहिए। स्टार्ट में यहाँ पे हनुमान जी का मंदिर है, लेफ्ट से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का पुतला है, राइट से जाएंगे तो जामा मस्जिद है और 2 एकड़ का कब्रिस्तान है। बैंडसी के तरफ से कब्रिस्तान को अभी तक हाथ लगाया नहीं गया। कलेक्टर साहब ने वादा किया था कि हम कब्रिस्तान को भी तोड़ेंगे और आपको पर्याय जगह देंगे, यही अभी तक 100 फीट नहीं किया गया। यहाँ पे एक दादा और बाजू में सेंट्रल जेल है, इसको भी अभी तक 100 फीट नहीं किया गया। बाजू में हमारे पास अंबर हिल की नहर है और डेयरी फार्म है, पशुवर्धन की जगह है, इसको भी 100 फीट नहीं किया गया। और आप कह रहे हैं आप 200 फीट हम करने वाले, तो ये कैसा होगा? तो गांव वालों से चर्चा होंगी, गांव वाले चर्चा करने को तैयार है। अचानक अगर तुम तोड़ने को आएंगे तो पूरा गांव रोड पे आने वाला है और जो भी इसका परिणाम होगा ये मनपा के आयुक्त साहब और जो अतिक्रमण के मिसार साहब है इनके ऊपर वाउड साहब। और दूसरा मसला ये कोर्ट का जो निर्णय है, सुप्रीम कोर्ट का निर्णय, खाली बोर्ड है निर्णय है सुप्रीम कोर्ट का निर्णय। अरे क्या निर्णय, कितना तोड़ने का निर्णय? क्या लोगों के घर के फुकट ले लेते क्या? कि लोगों घर, कोर्ट ने ऐसा बोला है क्या कि लोगों घर तोड़ फुकट काम करो? तो हमारा कोर्ट का हम सम्मान करते हैं, कोर्ट का निर्णय हमको मान्य है, लेकिन चर्चा होना चाहिए, यही हमारे गाँव वालों का। एक मिनट दादा, एक क्या बात नहीं बोल। देखिए श्री बाला सिंह के अगर तोड़ने वाले, कोई मार्किंग नहीं, कोई चर्चा नहीं। भाई मुबदला कैसा देंगे? मंदिर हमारा पूरा जाओगा रहा, हमारे गांव की आस्था है, हनुमान मंदिर है गांव में, हमारी आस्था है इससे सभी गांव वालों की। इसको जगह नहीं दिए, जगह की बात नहीं कर रहे, कहाँ जगह देंगे? मस्जिद की जगह जा रही है, ऐतिहासिक मस्जिद है, इसको जगह कहाँ देंगे तुम? डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब का पुतला है, इसको आप जगह कहाँ देंगे? तो ये सबकी मांग है कि मुबदला मिलना चाहिए और चर्चा होना चाहिए। 4 वाजता येऊन त्यांनी अनाउन्स केलं की सगळ्यांनी अतिक्रमण काढून टाकावे, पण हे अतिक्रमणच नाही आहे गाववाल्याचं। कारण की आता 2023 मध्ये त्यांनी ज्यावेळेस घेतलं तर त्यावेळेस सर्वांना मोबदला दिला, पर्यायी त्यांनी सगळ्यांचा मोबदला दिला, विश्वासात घेऊन मिटिंगा घेतल्या आणि आता येऊन डायरेक्ट अतिक्रमण होऊन राहिले। साहेब हे राजा विक्रमादित्यनं बसवलेलं गाव आहे हरसूल, हे सगळ्यात जुनं गाव आहे। औरंगाबाद नंतर झालं, हे हरसूल पहिले आहे आणि हरसूलमधलं पहिलं अर्ध गाव उठून गेलं आता। आणि आता जर ते एवढे घेऊन आले तर पूर्ण हरसूलचं नामोनिशाणच मिळून राहिलं याच्यामध्ये, गावच राहत नाही। आणि ही जागा जी आहे ही गाव ठाण्याची आहे, सगळे एका रुपयाने राहतात इथं। आणि तुम्ही येऊन आता काही अशी अफवा पसरून द्या, लोकांना 2-2 दिवस झाले झोपाही नाही त्याच्यामध्ये। तर माझं एवढं म्हणणं आहे की साहेबांनी, आयुक्त साहेबांनी यावे, इथे येऊन आमच्याशी चर्चा करावे, आमचे डॉक्युमेंट्स बघावे, पीआर कार्ड बघावं आणि त्यानंतर आम्हाला योग्य मोबदला द्यावा आणि त्यानंतर तुमचं ते काय जी कारवाई आहे ती करावी।
काय म्हणणं आहे साहेब तुमचं? आमचं म्हणणं आहे सर्व गावकऱ्यांना मिळून सनी आम्हाला मंदिराला जागा देण्याची हनुमान मंदिराला मागं रोखलं होतं आम्ही, त्याचं निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबाला. हो, तर त्याचे काही अजून त्यांना दखल घेतलेली नाही. किती जागा आहे मंदिरची टोटल? 5 गुंठे ती. 5 गुंठे. हा, आम्ही मागितली 20 गुंठे त्यांना. आता काय म्हणणं आहे त्यांचं? पूर्ण आम्हाला दुकान आहे. पशुधन खात्याचं जमीन आहे तिथं बाजूला, तर त्या जमिनीमध्ये आम्हाला मंदिरासाठी जागा द्या. काय मार्किंग वगैरे केली त्यांनी? काहीच नाही काहीच मार्केट केली नाही, काहीच नाही, नोटीस वगैरह काहीच नाही. काहीच नहीं हाँ, पीआर कार्ड है आमच्याकडं. यहाँ पर जो है पहले जो 100 फीट का जो ये करे, लोगों ने खुशी से उसको दिए और उसका पहले मोजनी करके पीआर कार्ड में जितना उनकी जगह गई उस हिसाब से कारपोरेशन ने लोगों को पेमेंट किया. लेकिन अब 200 फीट का अचानक अलाउंस करे तो लोग बहुत परेशान है. लोगों ने आड़े टेढ़े जो बनाए उन्होंने आज पैसा लगा के अपने खून पसीने की कमाई लगी है, लेकिन फिर भी वो इलीगल बनने की वजह से हम वो नहीं चाह रहे कि भाई इसका भी पेमेंट मिले. लेकिन जो पीआर कार्ड है, पहले कमिश्नर साहब ने आके वो जो है जितना जगह जारी उसका वो लोगों को बताना चाहिए, नहीं तो ये तो हाथ से मर जाएंगे लोग. इतना बड़ा काफिला लेके एक जैसी जंग पे जा रहे और हाई कोर्ट का वो बता के लोगों को भयभीत कर रहे, डर रहे लोग. तो आज जो लोग हैं, आज ये पीआर कार्ड वाले हैं, आप मेरे को बताओ कि जब ये पीआर कार्ड में से पहले जो 100 फीट का किया गया उसके अंदर पेमेंट दिया गया लोगों को, और आप उसके पीछे इलीगल है क्या? इलीगल अरे ये कैसी बात है, कैसा कारपोरेशन का रूल्स है, ये तो समझ में नहीं आ रहा. हमारे सब गांव वाले परेशान है. तो हमारे कमिश्नर साहब से एक विनंती है और राहुल साहब से भी विनंती है कि इन्होंने आके गांव वालों से जो है चर्चा करना चाहिए. और इसका जो है लोगों का तोड़ने में कोई विरोध नहीं. तुम 100 लेना है 150 लो, लेकिन उसका मुंह बदला उनको उनके खाते में डालो और उसके बाद अपनी कार्रवाई शुरू करो. ये जो लोग है ना बहुत डरे हुए हैं. तो हमारी सबसे विनंती है, ये जो है कोई विरोध नहीं है, ये जो है सब मिलके सपोर्ट करेंगे. लेकिन गवर्नमेंट का भी काम है कि ये ऐसा छीन छान के ये लूटमारी जैसा मत करो. हमारी हाथ जोड़ के विनंती है. गांव में देखा जा रहा है कि बहुत अच्छा माहौल है, हिंदू मुस्लिम. देखो यहाँ तो देखो हमारे पास अगर माहौल खराब होता है तो इसके जिम्मेदार इसके जिम्मेदार खुद कारपोरेशन होगी. ये जो मनमानी कायदा जो चला रहे, ठीक है, तुम जहाँ अतिक्रमण है जो इलीगल है उसको तोड़ो, हमारा साथ है आपको. लेकिन जहाँ आज देखो हिंदू आदमी होके मस्जिद के लिए जगह मांग रहे, मंदिर के लिए जगह मांग रहे, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के लिए जगह मांग रहे, आज कब्रिस्तान पूरा साफ हो रहा, चर्चा नहीं. और तुम लोगों के कब्रा मस्जिदा मंदिरा सब खींच डाल रहे. तो ये कोई बात नहीं हुई. जब तक गाँव वालों से बात होती नहीं कमिश्नर साहब की, जब तक के उन्होंने चर्चा होती नहीं, जब तक के ये कोई इतना फौज फाटा लाने की जरूरत नहीं. पहले जब तक के हमारे हरसुल के जो लोग हैं उनका जब तक समाधान होता नहीं, जब तक उस पर कोई कार्रवाई ना किया जाए. हमारी विनंती है. थैंक यू, धन्यवाद.
आज महानगरपालिकेची गाडी येऊन हर्सूलमध्ये हॉलवॉशिंग करून गेली. आमचं गाव पूर्ण परेशान झालेलं आहे. आमचं गाव काही अतिक्रमण झालेलं नाही. शहरामध्ये अतिक्रमण झालेलं आहे, तसं हर्सूलमध्ये अतिक्रमण झालेलं नाही. आता 1 वर्षापूर्वीच महानगरपालिकेने आमच्या गावातलं अतिक्रमण तोडलेलं आहे. आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की जे अतिक्रमण तुम्ही घेतलं, मागच्या वेळी जी जागा घेतली तेवढी जागा घेण्यात यावं. ज्या लोकांना अतिक्रमण केलं असेल त्यांचं अतिक्रमण पाडावं, बाकीचे पाडू नये, कारण बाकीची सगळी मालकी हक्काची जागा आहे. अन्यथा आम्ही जर सोमवारी जे महानगरपालिकेचे लोक येतील, जे लोक हर्सूल गावकरी लोक सगळे आम्ही हर्सूल टी पॉईंटला जाणार आहोत. आणि महानगरपालिका जोपर्यंत आम्हाला आमच्या जागेचा मोबदला देत नाही तोपर्यंत आम्ही गावात कोणालाही घुसू देणार नाही. आम्ही सगळे आंदोलन करणार आहोत सोमवारच्या दिवशी. लाईन ऑर्डर जर खराब झाला तर याचा जबाबदार कोण? आम्ही महानगरपालिकेला आम्हाला महानगरपालिकेने कुठलीही नोटीस दिलेली नाही, कारण आम्ही मालक आहे आम्ही जागेचं. आम्ही काय अतिक्रमण केलेलं नाही. महानगरपालिकेने आम्हाला रितसर नोटीस द्यावं, नोटीस देऊन आम्हाला आमच्या जागेतला मोबदला द्यावा. मोबदला दिल्यानंतर त्यांनी काय करायचं ते करावं. आम्ही अतिक्रमण केलेलं नाही ना. आम्ही मालकी हक्कीची जागा आहे ना, आमच्या वडलोपार्टीची जागा आहे, आमच्या खानदानी जागा आहे. का आम्ही काय अतिक्रमण करून राहत नाहीये. तर महानगरपालिकेने येऊन आम्हाला रितसर सगळे जे घर मालक आहे त्यांना नोटीस द्यावं, त्यांना सांगावं तुमची जागा इतकी चालली, आणि त्यांना जागेचा मोबदला द्यावा. मोबदला दिल्यानंतर आम्ही काढून घेऊ आमचं. त्यांना मोबदला दिला नाही येऊन अवलोशिंग करणार, 200-100 फुटीकडनं घेणार, 100 फुटीकडनं घेणार, असं थोडी जमणार आहे. त्यांना येऊन नोटीस दिलं पाहिजे, कायदेशीर सगळ्याला नोटीस दिली पाहिजे. नोटीस देऊन मग तुम्हाला जरा पाडायचंच आहे. काल तुम्ही सेवन हिल पर्यंत आला का बरं? बाबा पेट्रोल आपलं सेवन हिलचं पेट्रोल पंप सोडला, रामा सोडलं, लोकमत सोडलं, आम्ही सीटर सोडलं, हे का बरं नाही पाडलं? जरा प्रशासनाला जरा पाडायचंय तर जालना पूर्ण मोकळं करावं, त्यांना लोकमत मोकळं करावं, रामा हॉटेल मोकळं करावं, आंबे सीटर मोकळं करावं. मग ते सोडून तुम्ही हे गोरगरीब लोकांचे घर दिसतात तुम्हाला, मोठमोठ्या लोकांच्या पैशावाल्या लोकांचे हॉटेल तुम्हाला पाडायला दिसणार नाही. मग त्यांना तुम्ही वेळ देणार आणि इकडे गोरगरीब लोकांचे घर पाडणार का? म्हणजे सोमवारी हर्सूल बंद राहणार? सोमवारी पण नाही. हर्सूल 100% आम्ही गावकरी सगळे आम्ही रोडवर येणार आहोत. रोडवर बजरंगबलीच्या मंदिरावर येऊन आम्ही सगळे थांबणार आहोत आणि प्रशासनाला विचारणार आहोत की तुम्ही आम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस दिली का? तुम्ही आम्हाला नोटीस द्या. तुम्ही येऊन पहिले मोजणी करा. लोकांना झोपान येऊ लागलं ना, तुम्ही येऊन असं लोकांच्या बेकायदेशीर असल्यासारखं तुम्ही येऊन पाडणार असं थोडी. आमचे मालकी हक्काचे घर आहे. तुम्ही येऊन आम्हाला सांगा की बाबा तुम्हाला जागेचं काय मोबदला देणार आहे, काही नाही. मोबदला दिल्यानंतर आम्ही स्वघोषणा आम्ही पाडायला तर याच्या 6 महिने नाही झाले आम्हाला आमच्या अतिक्रमण काढून. आम्हाला आणखीन पैसे नाही मिळाले मागच्या जागेचं. आमच्या काही वाद चालू आहे थोडेफार भावकीचे. आता मागचे 6 महिनेच झाले. हा रोड होण्याच्या अगोदर महानगरपालिकेने येऊन स्वतः जागा काढली तर त्याचे पैसे आम्हाला मिळाले. आमच्या भावामध्ये आणखीन काही लोकांचे वाद चालू आहे, तेच गव्हर्नमेंटला पैसे चालू आहे. जर आमच्या जागा अनलिगल असत्या तर आम्हाला गव्हर्नमेंटनं पैसे दिले असते का? नसते दिले ना. आमच्या जागा लिगल होते म्हणून मागच्या गव्हर्नमेंटनं पैसे दिले. आता जर अनलिगल असं तर त्यांनी हे जसं दिलं नसतं आम्हाला मोबदला. आमची लिगल जागा आहे त्यांना मोबदला द्यावा आणि ताब्यात प्रॉपर्टी घ्यावं, आमचं हेच म्हणणं आहे. हे बघा, आजोडून सांगतो आम्हाला पर्याय जागा देण्यात यावी मंदिरासाठी, हनुमान मंदिरासाठी. बाजूला जागा आहे कृषी खात्याची, तिथं जागा देण्यात यावी. हा, आणि गावाले सारे मिळून जागा मागणार आहे. मागा अर्ज दिलेला होता, माग काम रोखलं होतं आम्ही. दुसरा पर्याय नाहीये आम्हाला. मंदिरात जागा नाहीये गावात. हा.